अमरावतीच्या मेळघाटात भीषण पाणी टंचाई दिसून येते। हंडाभर पाण्यासाठी आदिवासींची वणवण सुरू आहे, तर मेळघाटातील 13 गावात टँकरना पाणी पुरवठा सुरू आहे। जिल्ह्यातील 65 गावांमधील विहिरी प्रशासनाकडून अधिगृहित करण्यात आल्या आहेत। अमरावतीच्या मेळघाटातील कुपोषणानंतर आता खडीमालचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देश पातळीवर पोहोचलेला आहे, तर या ठिकाणी कुपोषणामुळे हा जो परिसर आहे तो चर्चेत आलेला होता आणि त्यानंतर आता पाण्याचा प्रश्न सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो। भीषण पाणी टंचाई या ठिकाणी आहे, त्यामुळे देश पातळीवर हा परिसर चर्चेमध्ये आलाय। पाणी पुरवठ्याच्या योजना निकामी ठरल्या असताना भर उन्हात आदिवासी महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। तर खडीमाल इथं महिला मुलं हंडाभर पाण्यासाठी दिवसभर वणवण करत असल्याचं दिसतंय। बाकीचं काम तर बाजूला राहिलं, फक्त एक हंडाभर पाणी मिळवण्यासाठी इथल्या महिलांना मुलांना आपला दिवस या ठिकाणी वणवण भटकताना घालवावा लागतोय। तर जिल्ह्यामध्ये 65 गावात विहिरी प्रशासनाने अधिगृहित केल्यात आणि 13 गावांमध्ये टँकरना पाणी पुरवठा सुरू आहे। हमारे को जस्ते जस्ते पानी का कंडीशन बहुत ही खराब है। पानी पीने का पानी सोचे तो पानी नहीं मिल रहा है, पीने के लिए पानी वापरने के लिए पानी नहीं मिल रहा है। दूर से पानी लाना पड़ता है और पानी नहीं मिलने पे अकेला इंसान को परेशान होता है। और ये टंकर कभी जब भी आता कि नहीं तो उसमें बहुत लोग भीड़ हो जाता, तो अपन को पानी भी नहीं मिलता और वो बहुत दूर का कुआं में जाना पड़ता, नहीं तो वहाँ पे भी नहीं तो फिर वापस जाना पड़ता है। अशुद्ध पाणी ते पिण्यासाठी जे आपण वापरासाठी पाणी घेतो ते पाणी ते पिण्यासाठी घेत आहेत, परंतु 15 टँकर जे सांगितलेले आहे ते 15 टँकर नसून येथे फक्त 2च टँकरने पाणी पुरवठा केला जातो। प्रशासनाला लोकप्रतिनिधींना माझा आव्हान आहे की तुम्ही याकडे लक्ष देऊन या खडीमाल या गावामध्ये परमनंट काहीतरी पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवण्याकरिता येथे उपाययोजना झाल्या पाहिजे आणि आता तात्काळ यांना येथे शुद्ध पाणी पिण्याकरिता मिळालं पाहिजे, यासाठी उपाययोजना करून प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।